ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया कल्पनाकडे येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया ड्रामा चालू करते. आई, मी काय म्हणत होते की आज गेले काही दिवस मी साड्याच नेसते ना, म्हणजे अगदी मनापासून नेसते असं म्हणते आता इथे प्रिया. आणि मला हे सुद्धा माहितीये की तुला आणि पूर्णाचीला साडी नेसलेला आवडतं असं म्हणते प्रिया. अगं असं काही नाहीये, एकतर मी तुला साडी नेस असं कधी सांगितलंच नाही असं म्हणते आता इथे कल्पना. हे बघ, माझ्या सोनाने काही घालावं काही करावं असं म्हणते कल्पना. आपल्या घरामध्ये कोणालाच कसलीही बंधनं नाही आहेत हे का माहिती नाही का तुला असं म्हणते कल्पना. नाही नाही माहितीये ना, म्हणूनच अगदी मनापासून नेसायची मी साडी असं म्हणते आता इथे प्रिया. मग आता काय झालंय, मला जॉबला जावं लागतं ना, तर साडी मॅनेज करणं जरा डिफिकल्ट जाते असं म्हणते आता इथे प्रिया. नाही म्हणजे सकाळी उठल्या उठल्या साडी नेसण्यात खूप वेळही जातो आणि ऑफिसला ना कुणी साड्या नेसून येत नाही तर मला ऑड पण वाटतं असं म्हणते प्रिया. तर मी आता ड्रेस घातलं तर चालेल का असं म्हणते प्रिया. हा का प्रश्न आहे असं म्हणते आता इथे कल्पना. हे बघ, तू साडी नेस असं मी कधी सांगितलंय का तुला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली सगळं बघत असते. आता तू ड्रेस घाल की नको घालूस हा पण सर्वस्वी तुझ्यावर निर्णय असणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना. आमची काहीच हरकत नाही, थँक्यू आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते आता मला दिवसभर ड्रेस घालता येईल असं म्हणते आता इथे प्रिया. थँक्यू असं म्हणते आता इथे ती आणि जाते तिथून ती. तर आता कल्पना आणि प्रताप एकमेकांना बघून हसतात. तर आता इथे सायली म्हणते प्रियाला अचानक ड्रेस घालायची हुक्की कुठून आले असं म्हणते आता इथे सायली. आधिराज भाऊजींवर छाप पाडायची असेल ना असं म्हणते सायली. कॉलेजला असल्यासारखं वागणं चालू व्हायचं असं म्हणते आता इथे सायली. तिचा अल्लडपणा कधी संपणार नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिता बाळाला घेऊन येते आणि म्हणते बघ ना मम्मा असं म्हणते अस्मिता. तर आता इथे प्रताप आणि कल्पनाकडे आलेली असते अस्मिता. खूप रडत असं बाळ. बाळ कसं करतंय बघ ना जरा असं म्हणते अस्मिता. काय झालं असं म्हणते आता इथे कल्पना. रडायचं थांबतच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. अश्विन पण घरात नाहीये, थांब मी त्याला फोन करतो असं म्हणतो आता इथे प्रताप. थांबा असं म्हणते आता कल्पना. अस्मिता, अश्विनला फोन करायची काही गरज नाही असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते आता इथे कल्पना. माझ्या बाळाला काही झालेलं नाहीये असं म्हणते आता इथे कल्पना. ओके निशनू, अगं असं काय म्हणतेस असं म्हणते अस्मिता. केव्हापासून तो रडतोय, थांबतच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं काही नाही, त्याच्या पोटामध्ये गॅसेस झाले तसं म्हणते आता इथे कल्पना. हो की नाही, आपण त्याला आत्ता बरं करूया असं म्हणते आता इथे कल्पना. असं करायचं असं म्हणते आता इथे कल्पना. असं करायचं म्हणून काहीतरी करते ती पोटाला. कसं धरायचं असं करायचं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे त्याला व्यायाम करून घेते कल्पना. तर आता इथे रडायचं थांबतं बघा प्रेक्षक हो. बाळ आता बरं वाटतंय ना असं म्हणते आता इथे कल्पना. आता बरं वाटतंय ना बाळाला असं म्हणते आता इथे कल्पना. बघ, बरं झालं बाई मी तुमच्याकडे आले असं म्हणते अस्मिता. मी आता तर आई झाली आहे, तरीही मला आणि माझ्या बाळाला माझ्या आईची गरज पडते असं म्हणते अस्मिता. अस्मिता अगं अनुभवाने सगळं करतं असं म्हणते आता इथे कल्पना. तू तेव्हा ह्याच्या एवढी होतीस ना तेव्हा किती रडायचीस असं म्हणते कल्पना. मग मी केव्हा डॅड तुला घेऊन फिरा मारायचो असं म्हणते आता इथे कल्पना. मग पुढे तुझं रडणं थांबायचं माहितीये का असं म्हणते कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खूप खेळत असते आता इथे कल्पना बाळासोबत आणि तिला खूप छान वाटत असतं. तर आता इथे काय ग तुझ्या डोळ्यात पाणी असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता अस्मिता असं म्हणते आता इथे कल्पना. अगं लहानपणापासून तुम्ही दोघं माझ्यावर किती प्रेम करता असं म्हणते आता इथे अस्मिता. आता तुम्ही नसता तर काय केलं असतं मी असं म्हणते ती. मी ना सचिनला म्हणाले की बघ ना बाळ कसं कळतंय, रडायचं थांबतच नाहीये. सचिन मला म्हणाला जा इथून असं म्हणते आता इथे अस्मिता. मला डिस्टर्ब नको करूस. सचिन तुला असं म्हणाला असं म्हणते आता इथे कल्पना. बापैकी कोण आहे असं म्हणते आता इथे कल्पना. कल्पना जाऊ दे ना असं म्हणतो आता इथे प्रताप. हे बघ आपण फक्त अस्मिता आणि तिच्या बाळाचा विचार करायचा आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. बरं कल्पना, आता तू रडणाऱ्या बाळाला शांत केलंयस ना, आता आपलं हे जे बाळ रडतंय तिला पण शांत कर असं म्हणतो आता इथे प्रतापने हसतो तो. तर आता इथे सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. बघ हसताना किती गोड दिसतेस तू असं म्हणते आता इथे कल्पना. चेहऱ्यावरचा हसू आहे ना तुझ्या ते असंच कायम राहते तसं म्हणते कल्पना. आणि लक्षात ठेव तुझ्यासोबत कोणी असू दे किंवा नसू दे पण तुझी मम्मा आणि डॅड कायम तुझ्यासोबत असणार आहे तसं म्हणते आता कल्पना. माझं पिल्लू गती असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन गाडी घेऊन जात असतो तर तेवढ्याच त्याला जयेशचा कॉल येतो. तर आता इथे कॉल घेतच नाही बघा प्रेक्षक अर्जुन आणि गाणे लावतो नाचत नाचत जात असतो गाडीमधून. आणि त्याच्या पाठीमागून पोलीसची गाडी सुद्धा येत असते. तर आता इथे अर्जुनला दिसतं पोलीसची गाडी काय येते म्हणून. अर्जुन जयेशचा कॉल बघतच नाही बघा प्रेक्षक. आणि आता इथे पोलीस येतात आणि आता इथे अर्जुनच्या गाडीसमोर ते थांबतात. तर आता इथे पोलीस उतरतात. ए उतरा असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता काय झालं का थांबवली गाडी म्हणजे असं म्हणतो अर्जुन. काय वकील साहेब असं म्हणतो इन्स्पेक्टर. म्हणजे मोठ्या वकिलाची गाडी पोलिसांनी थांबवायचं नाही असा काही नियम आहे का असं म्हणतो तो. वकील असल्याचा संबंधच येत नाही इथे इन्स्पेक्टर असं म्हणतो अर्जुन. मी काय स्पेशल ट्रीटमेंट मागत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. काही चूक नसताना माझी गाडी का थांबवली एवढंच विचारतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. साहेब असं म्हणतो हवालदार तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे म्हणून तुमची गाडी थांबवली असं म्हणतो आता इथे पोलीस. हे शक्यच नाही असं म्हणतो अर्जुन. चल दाखवतो असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर या दाखव असं म्हणतो तो. तर ये बघा असं म्हणतो इथे अर्जुन. तर नेमप्लेट खरीच नसते नाही ना असं म्हणतो इथे पोलीस. हे कसं शक्य असं म्हणतो इथे अर्जुन. काल रात्री गाडी पार्क करताना होती नंबर प्लेट तिथेच. इन्स्पेक्टर मला वाटतं आज गाडी जेव्हा काढली तेव्हा कुठेतरी पडलं असेल असं म्हणतो अर्जुन. किंवा चोराने चोरले असेल असं म्हणतो मी बी असं म्हणतो अर्जुन. चोरली असेल कोणीतरी. ठीक आहे फाईन भरा सोडतो तुम्हाला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. बरं असं म्हणतो अर्जुन. पाटील
या फाईन भरून घ्या असं म्हणतो तो. तर आता इथे येस सर असं म्हणतात इथे हवालदाराने. तर इथे अर्जुन जातो बघा प्रेक्षक फाईन भरण्यासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर बघत असतो गाडीच्या पाठीमागे. तर आता इथे फाईन देत असतो अर्जुन सुभेदार असं म्हणतो आणि आता इथे फाईनचे पैसे देत असतो. तेवढाच आता इथे इन्स्पेक्टरला काहीतरी दिसतं. तर रक्त पडायचं दिसतं त्याला टिक्कीतून बघा प्रेक्षक तर आता इथे संशय येतो इन्स्पेक्टरला अर्जुनच्या टिक्कीमध्ये. तर आता इथे इन्स्पेक्टर वाकून बघत असतो. तर आता इथे त्यातून काहीतरी कळत असतं बघा प्रेक्षक तर आता इथे संशय जास्त वाटतो आता इथे इन्स्पेक्टरचा ते सगळं रक्त वगैरे बघून. फाईन भरून झाले जाऊ का आता असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इन्स्पेक्टर म्हणतो या इकडे जरा साहेब इकडे असं म्हणून ओरडतो आता इथे तो अर्जुनला. तर आता इथे अर्जुन चिडतो बघा प्रेक्षक गाडीमध्ये काय असं म्हणतो तो. काय कारण असताना तुम्ही मला अशा गोष्टी करायला लावू नका. उशीर होते असं म्हणतो तो. मला आता काम करू द्या डिक्की उघडा असं म्हणतो तो. तुम्ही मुद्दाम त्रास देताय ना असं म्हणतो अर्जुन. मी काही केलेलं नाही आहे ना तुम्ही असं म्हणतो तो. ऑफकोर्स मी नाही केलं असं म्हणतो तो. मग उघडा की डिक्की असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. बरं असं म्हणतो अर्जुन. आता तो ओपन करतो बघा प्रेक्षक डिक्की. तर आता इथे अर्जुन ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो. तर आता इथे इन्स्पेक्टर बघतो तर काय तर बघा इथे प्रेक्षक डेड बॉडी असते शांताची. तर अर्जुनला पण धक्का बसतो बघा प्रेक्षक ती डेड बॉडी बघून. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतोय काय म्हणून. तर आता इथे इन्स्पेक्टर आपल्या हातातून गन बाहेर काढतो. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यू आर अंडर अरेस्ट असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्याला काय समजतच नाही बघा प्रेक्षक कारण शांताची डेड बॉडी बघून तो खूप हादरलेला असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक जयेशला दाखवलंय. तर आता इथे जयेशला खूप मार लागलेला असतो. खूप मारलेला असतं त्याला. तर आता तो बघा प्रेक्षक कॉल करतो. तर तो रक्तबंबाळ झालेला असतो आता इथे जयेश बघा प्रेक्षक तर आता इथे सायलीला कॉल येतो जयेशचा. तर आता बोलेश जयेश दादा असं म्हणते आता इथे सायली. हॅलो ताई आपला शांता मावशी कुठेतरी गायब झालात असं म्हणतो तो. काय असं म्हणते आता इथे सायली. गायब झाल्यात म्हणजे असं म्हणतो तो. तुम्ही होता ना त्यांच्यासोबत असं म्हणते सायली. नाही नाही खरं तर मी तिथेच होतो पण तो सगळा प्रकार आता इथे सांगतो बघा प्रेक्षक जयेश सायलीला. तर आता इथे काय सांगतो ते दाखवलं नाही आहे कारण ऑडिओ बंद आहे. तर आता इथे सायलीला खूप घाबरलेलं वगैरे दाखवलंय. तर सायली म्हणते जयेश दादा अहो हे सगळं तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं असं म्हणते आता इथे सायली. आम्ही आलो असतो ना तुमच्या मदतीला असं म्हणते सायली. अहो नाही ताई मी आता शुद्धीवर आलो असं म्हणतो आता इथे जयेश. आणि पहिला फोन मी अर्जुन सरांनाच केला त्यांनी उचलला नाही म्हणून तुम्हाला केला असं म्हणतो तो. ताई मला कळत नाही आहे मी काय करू असं म्हणतो तो. म्हणजे कुठं शोधू मी शांता मावशीनं असं म्हणतो तो. बरं बरं दादा जरा शांत व्हा तुम्ही असं म्हणते सायली. तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना असं म्हणते ती. नाही नाही मी ठीक आहे असं म्हणतो तो. बरं मला एक गोष्ट सांगा काल जेव्हा तुम्ही आम्हाला मेसेज केला होता तर त्यावेळी तुम्हाला धोका असल्यासारखं काही जाणवलं होतं का. म्हणजे तुमच्या मेसेजमधून तसं काही जाणवलं नाही आम्हाला असं म्हणते सायली की सगळं त्यानंतर घडलं असं म्हणते सायली. मी काल अर्जुन सरांना मेसेज केला होता. ताई थांबा मी जरा फोन चेक करतो असं म्हणतो आता इथे जयेश. तर आता इथे जयेशने मेसेज केलेला नसतो तो. ताई पेनमध्ये मेसेज तर आहेत पण ते मी नाही केले तसं म्हणतो आता इथे जयेश. आणि काल रात्री मी तुमच्याशी किंवा अर्जुन सराशी फोनवर पण नाही बोललो असं म्हणतो आता इथे जयेश बघा प्रेक्षक. तर आता इथे सायलीला खूप मोठा धक्का बसतो. हॅलो ताई सांगा ना तुम्हीच सांगा मी काय करायचं असं म्हणतो इथे जयेश. हो हो दादा असं म्हणते सायली. हे बघा मला असं वाटतंय की शांता मावशी गायब होण्यामागे प्रियाचाच हात असं म्हणते आता इथे सायली. आणि जर ती शांता मावशीपर्यंत पोहोचू शकते तर मग ह्याचा अर्थ ती सदा आणि मैना यांच्यापर्यंत पोहोचू शकतेच असं म्हणते आता इथे सायली. त्यामुळे आता आपल्याला सावध राहायला हवं असं म्हणते ती. तुम्ही एक काम करा मी तुम्हाला एक पत्ता पाठवते त्या पत्त्यावर तुम्ही सदा आणि मैना यांना घेऊन जा असं म्हणते आता सायली. ठीक आहे असं म्हणतो आता इथे तो. चालेल ताई तुम्ही पत्ता पाठवून द्या मी सदा मैनाला घेऊन लगेच निघतो असं म्हणतो तो. बरं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक होतो जयेश फोन ठेवतो. तर आता इथे सायली ह्यांना फोन करून कळवायलाच हवं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे फोन उचलत नाही बघा प्रेक्षक अर्जुन कारण त्याला अटक झालेली असते. फोन उचला असं म्हणते आता इथे सायली. मात्र आता इथे अटक झालेली असते अर्जुनला. तर आता इथे फोन तर काय उचलतच नाही बघा तो प्रेक्षक तर आता इथे सायलीला खूप बेचैन होतं हे का फोन उचलत नाही अर्जुन म्हणून. तर आता इथे इन्स्पेक्टर आलेला असतो. तर आता लॉकअपची चावी घेऊन यावाल तर असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर लवकर घेऊन ये. आता लवकर घेऊन येतील असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक आता अर्जुनला अटक झालेली असते. सोडा मला मी काय केलं नाही असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक तुम्ही चुकीचं करता इन्स्पेक्टर असं म्हणतो इथे अर्जुन सुभेदार मला तुझ्या हाताने तुला अटकायचं असं म्हणतो इन्स्पेक्टर. मी काय केलेलं नाही इन्स्पेक्टर असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे तो इन्स्पेक्टर काय ऐकतच नाही बघा प्रेक्षक चुकीचं करतोयस तू असं म्हणतो इथे अर्जुन. मी चुकीचं करतोय असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. आणि तू काय केलंस असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तू असा मर्डर करशील असं वाटलं नव्हतं सुभेदार असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. जेलची हवा खात बसतो असं म्हणतो तो. मी कधीपासून सांगतोय मी काही केलेलं नाही असं म्हणतो इथे अर्जुन. तुझ्या गाडीच्या डिक्कीत एका बाईची डेड बॉडी सापडली आणि तू म्हणतो मी काय केलेलं नाही ते. हे असे साधे कायदे पण तुला शिकवायचेत का असं म्हणतो तो. माझ्या गाडीत डेड बॉडी सापडली आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे असं म्हणतो अर्जुन. तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय मला अटक करू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. तू पुरावे वगैरे म्हणत राहशील सुभेदार असं म्हणतो इन्स्पेक्टर. पण तो मुर्दा आहे ना तोच पुरेसा आहे असं म्हणतो तो. कळलं असं म्हणतो तो. आठवतं का 3 वर्षापूर्वी एका केसमध्ये तू माझ्या मागे हात देऊन लागला होतास असं म्हणतो इन्स्पेक्टर. तुझ्यामुळे माझी नोकरी गेली होती असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. सस्पेंड झालो होतो मी असं म्हणतो तो. नोकरी मिळवली मी पुन्हा माझं प्रमोशन आकडलं ना रे पण तुझ्यामुळे असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. रात्री झोपेत पण मला तूच दिसायचा. कधी तुला कोंडीत पकडतो असं झालं होतं मला असं म्हणतो तो. आणि आज तू माझ्या कोंडीत सापडलायस असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. आज मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला आत टाकलाय असं म्हणतो तो. एक एकट्याचं भाग्य असतं रे तेव्हा तुझं होतं. आज
माझं आहे असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. काय असं म्हणून तो हसायला लागतो जोरजोरात. म्हणजे तू माझ्यावर पर्सनल राग काढतोयस असं म्हणत होता इथे अर्जुन. असं समज हवं तर असं म्हणत होतो. माझ्या अबेलसाठी मी स्वतः अप्लाय करेल. मला आधी घरी कॉल करायचं असं म्हणतो अर्जुन. ते बघू असं म्हणत होतो. बघू बिगी नाही असं म्हणतो अर्जुन. मला कॉल करण्यापासून तुम्ही अडवू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. ए सुभेदार असं म्हणतो होता इथे इन्स्पेक्टर. आधी आम्हाला आमची प्रोसिजर करू द्या, त्यानंतर बाकीचं सगळं असं म्हणतो तो. कळलं हवालदार असं म्हणतो होता इथे इन्स्पेक्टर. पंचनामा करायला घ्या गाडीचा असं म्हणत होता इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, मुद्दाम अटक केलेली असते इन्स्पेक्टर अर्जुनला. इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर असं करत असतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली कॉल करत असते अर्जुनला. आता शांताबाई गायब झालेत, आता त्यांना शोधायला हवं. नेमकं ही फोन उचलत नाही तसं म्हणते सायली. काय करावं काय कळतच नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि खूप बेचैन झालेली असते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ती काय काय करत असते. तर आता इथे सायली म्हणते जयेश दादांना फोन करते असं म्हणते आता इथे सायलीने पत्ता पाठवते. चैतन्य भाऊची असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती कॉल करते चैतन्यला. तर आता इथे सायलीचा कॉल आलेला असतो चैतन्यला. सायली वहिनी असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे चैतन्य कॉल घेतो. हा वहिनी बोल असं म्हणतो. हॅलो चैतन्य भाऊजी, हे तुमच्याबरोबर आहेत का असं म्हणते आता इथे सायली. नाही असं म्हणतो चैतन्य. अगं हां अर्जुन आज एका क्लायंट मीटिंगला जाणार होता, नंतर ऑफिसला येईल म्हणालाय. मी पण ऑफिसला जातो असं म्हणजे चैतन्य. अहो फोन घेत नाही तसं म्हणते आता इथे सायली. अहो आणि काय करायचं मला कळतही नाही असं म्हणते सायली. काही प्रॉब्लेम झालाय का असं म्हणतो चैतन्य. हो चैतन्य भाऊजी काल रात्री शांता भाऊशी. तर आता इथे बघा प्रेक्षक काय काय सांगते सायली आणि ऑडिओ मात्र बंद आहे. तर आता इथे काय बोलणं झालंय हे काय दाखवलं नाहीये बघा प्रेक्षक हो. काल रात्री एवढं सगळं झालं असं म्हणत होते चैतन्य. हो ना चैतन्य भाऊजी असं म्हणते सायली. भाऊजी जर प्रिया शांता मावशींना गायब करू शकते, याचा अर्थ सदानी महिन्याचा जीवाला पण धोका आहे असं म्हणते आता इथे सायली. मी जयेश दादांना सांगितले की त्या दोघांना घेऊन तुमच्या घरी जायला असं म्हणतो सायली. ते तुमच्या घरी आले तर चालेल ना असं म्हणते सायली. ऑफकोर्स चालेल काही प्रॉब्लेम नाही असं म्हणतो चैतन्य. उलट तेच बरत राहील, मलाही त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि तेही सेफ राहतील असं म्हणतो चैतन्य. बरं तुमचं जर ह्यांच्याशी बोलणं झालं की ह्यांचा तुम्हाला फोन आला की लगेच त्यांना सांगा की मला फोन करायला असं म्हणते सायली. हो चालेल असं म्हणतो चैतन्य. ठेवतो असं म्हणतो तो. तर आता इथे हो असं म्हणते सायली. जयेश भाऊजींना पत्ता पाठवते असं म्हणते आता इथे सायली. तर पत्ता पाठवते बघा प्रेक्षक आता इथे सायली. तर आता इथे इन्स्पेक्टर लिहून घेत असतो सगळं काय काय बघा प्रेक्षक आणि अर्जुन बघत असतो. तर आता इथे इन्स्पेक्टरला खूप छान वाटत असतं अर्जुनला जेलमध्ये टाकल्यामुळे. इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर असं म्हणत आता इथे मीडियावाले येतात. थांबा थांबा हे माझ्याकडे आले तसं म्हणतो. बोला असं म्हणतो आता इथे तो. इन्स्पेक्टर पाटकर प्रतिष्ठित वकील अर्जुन सुभेदार यांना तुम्ही अटक केलं असं मला कळलं असं म्हणतो. त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे खरं आहे का असं म्हणतो. हो खरं आहे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. त्याने खून केला ह्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे असं म्हणतात ते. अहो त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एका बाईची डेड बॉडी सापडली आहे. निखिल काय पुरावा आहे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता ते सगळे मीडियावाले जातात बघा प्रेक्षक अर्जुनकडे. आता तपास चालू आहे. काय करता तुम्ही इथे, तुम्ही असे फोटोज नाही काढू शकत असं म्हणतो इथे अर्जुन. इन्स्पेक्टर हे आत कसे आले असं म्हणतो. ह्यांना कोणी इन्फॉर्म केलं असं म्हणतो. हे बघा आम्ही न्याय मिळवून देणारी माणसं आहोत. ज्या कुठल्या बाईची डेड बॉडी आहे तिला आम्ही न्याय मिळवून देणारच आहोत असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. पण अर्जुन सुभेदार यांनी त्यांचा कोण का केला असं म्हणतो. हे अर्जुन सुभेदार तुम्हाला स्वतः सांगतील असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो. आम्हाला त्यांना प्रश्न विचारता कधी येतील असं म्हणतो. आता विचारायचे आहेत का असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. ते बघा अर्जुन सुभेदार समोरच आहेत, त्यांना जाऊन विचारू शकता असं म्हणतो. तर हे बघा सर 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 मला काही प्रश्न आहेत असं म्हणत आता इथे मीडियावाले येतात बघा प्रेक्षक आणि आता इथे प्रश्न विचारायला लागतात ते अर्जुनला. तर आता काय संबंध असं वगैरे विचारला लागतं. तर अर्जुनला खूप भीती वाटायला लागते सगळं काय म्हणून. तर त्याला आता कळतच नाही काय उत्तर द्यावं आणि इन्स्पेक्टर बघून हसत असतो सगळं. तर आता इथे सायली म्हणते असं कसं गायब होऊ शकतात शांता मावशी असं म्हणते आता इथे सायली. या सगळ्या मागे ना प्रियाचाच हात असेल असं म्हणते आता इथे सायली. असं वाटतंय तिला थेट जाऊन विचारावं असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली म्हणते आई बाबांसमोर हे सगळं वागणं नको असं म्हणते सायली. पण मग मला इतकं अस्वस्थ का वाटतंय असं म्हणते आता इथे सायली. देवी आई मला कसले संकेत देते का असं म्हणते आता इथे सायली. विचित्र भीती का वाटते मला असं म्हणते आता इथे सायली. काय खूप विचित्र वाटते असं म्हणते सायली. काहीतरी खूप अनपेक्षित घडणार असं वाटतंय असं म्हणते सायली. कसली हुरहुर आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता डेड बॉडी तुमच्या गाडीमध्ये कशी होती, काय कोण होती ती बाई असं विचारलं लागतात ते. हे सगळं मुद्दाम करतोस ना तू इन्स्पेक्टर असं म्हणतो इथे अर्जुन. तू जुना राग काढतोस माझ्यावर असं म्हणतो इथे अर्जुन. तुझ्याकडे कोणताही ठोस पुरावा नसताना मला अटक केलीस तू असं म्हणतो इथे अर्जुन. जाणून बुजून माझी इमेज खराब करतोयस. मी तुझ्यावर डिफॅमेशनची केस करू शकतो लक्षात ठेव असं म्हणतो इथे अर्जुन. तर इन्स्पेक्टर तर खूप हसत असतो. ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही त्या बाईचा खून का केला तसं म्हणतात आता इथे मीडियावाले. तिचा काय संबंध होता, तुम्ही आधी सुद्धा असे काही गुन्हे केलेत कसं म्हणतो तो. व्हॉट्स नॉनसेन्स असं म्हणतो इथे अर्जुन. सर आम्हाला सांगा सांगा उत्तर द्या असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे इन्स्पेक्टर खूप हसत असतो आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं सगळं माझ्यासोबत काय घडतंय म्हणून. तर मी निर्दोष आहे असं म्हणतो इथे अर्जुन. मला ह्यात अडकावलं गेलं असं म्हणतो इथे अर्जुन. तर ती बाई म्हणते मग ती डेड बॉडी तुमच्या गाडीत कशी काय आली असं म्हणतो तो. हा सगळ्या प्रश्नाची उत्तर आता फक्त कोर्टातच देईन मी असं म्हणतो तो. मी आता मीडियाला काही सांगणार नाही असं म्हणतो तो. सर सर सांगा सांगा असं म्हणतात. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन उत्तरच देत नाहीत सगळ्यांना. तर आता इन्स्पेक्टर जेव्हा करत असतो सगळ्यांना जायला सांगा इथून असं म्हणतो अर्जुन. हे कायद्यात बसत नाही तुलाही चांगलंच माहिती असं म्हणतो इथे अर्जुन. हो पत्रकार मंडळी असं म्हणतो इन्स्पेक्टर. चला चला इथे काय करताय, कोणी सोडलं तुम्हाला तिथे, हवालदार काढा ह्यांना बाहेर, चला चला बाहेर चला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, हा इन्स्पेक्टर किती अतिशहाणा असतो बघा कसा फिरत असतो. ए पाटकर
तू माझ्यामुळे सस्पेंड झाला नव्हतास असं म्हणतो अर्जुन. बेकायदेशीर वागला होतास म्हणून सस्पेंड झाला होतास असं म्हणतो अर्जुन. आणि आताही तू तेच करतोयस असं म्हणतो इथे अर्जुन. माझ्यावर राग काढत असताना सगळे कायदे मोडतोयस असं म्हणतो तो. आणि हे तुला खूप महागात पडेल, लक्षात ठेव असं म्हणतो अर्जुन. ए सुभेदार, ते माझं मी बघून गेलं असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. काय ना, आता मला तुझा बदला घेण्याचा चान्स मिळाला असं म्हणतो तो. मी कसं सोडेन हा असं म्हणतो तो. मला कॉल करायचा असं म्हणतो अर्जुन. अँड दॅट्स माय राईट असं म्हणतो तो. नाही करू दिला तर असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तुझा त्रास कमी होईल असं मला काही करायचं नाही आहे रे असं म्हणतो इन्स्पेक्टर. एक विसरतोयस तू इन्स्पेक्टर, मी इकडूनच बाहेर येणारच आहे आणि त्यानंतर तू जे काय वागलायस ना त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील असं म्हणतो इथे अर्जुन. हे सुभेदार असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तुझी फालतूची बडबड बंद करा असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. हवालदार, घेऊन ये त्याला कॉल करायला असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. आणि हो, बेड्या घालून ये असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, हवालदार बेड्या घालायला जातो आता इथे अर्जुनच्या हातामध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जेलचा दरवाजा उघडतो. तर आता इथे हवालदार अर्जुनला बाहेर घेऊन येतो. तर आता इथे अर्जुन बेड्या घालून घेतो. तर आता इन्स्पेक्टरला खूप छान आनंद होत असतो अर्जुनला बेड्यांमध्ये बघून. तर आता लांबून तो बघत असतो आणि खूप आनंद होत असतो त्याला. तर आता इथे बाहेर आलेला असतो अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हे घे म्हणून फोन करायला देतो आता इथे तो इन्स्पेक्टर. तर आता इथे अर्जुन फोन लावतो. तर आता इथे अर्जुन कॉल करतो सायलीला. तर सायली आता कॉल घेते. हॅलो असं म्हणते सायली. कोण कोण बोलतंय? तर अर्जुन म्हणतो सायली मी बोलतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते काय हो, हा कुठला नंबर आहे असं म्हणते सायली. मी ते सांगतोय ते शांतपणे एक असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी आता पोलीस स्टेशन मधून बोलतोय असं म्हणतो तो. मला एका आरोपाखाली अटक करण्यात आली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे हसतो इन्स्पेक्टर. काय असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, शायलीला खूप मोठा शॉक बसतो. तर आता इथे प्रताप म्हणतो कल्पना कल्पना असं म्हणत आता इथे प्रताप येतो. तर आता तिथेच प्रिया आणि विमल असते. अगं कल्पना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला असं म्हणतो प्रताप. अर्जुनला पोलिसांनी अटक केली खुनाच्या आरोपाखाली असं म्हणतात प्रताप. अहो हे कसं शक्य असं म्हणते आता इथे कल्पना. तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल असं म्हणतोय ते. हे बघ, तू ही बातमी बघ असं म्हणतो इथे प्रताप. तर बातमी बघतात दोघे जण, कल्पना आणि प्रताप. प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार यांना खुनासाठी अटक असं न्यूज बघतात. आणि आता इथे प्रियाचा ड्रामा चालू करतो. अरे अरे म्हणून तर आता विमलला पण धक्का बसतो. तर सगळा ड्रामा असतो बघा प्रेक्षक. प्रियानेच हे सगळं केलेलं असतं. तर अहो असं म्हणते आता इथे कल्पना. अरे देवा असं म्हणते आता इथे विमल. आपल्या घरावर इतके सारे संकट काय येतात असं म्हणते विमल. बापरे असं म्हणते आता इथे प्रिया. असं काय घडलं असं म्हणते प्रिया. अर्जुनने कुणाचा खून केला असेल असं म्हणते आता इथे प्रिया. प्रताप कल्पना असं म्हणत आता इथे प्रतिमा येते. तुम्ही सगळ्या बातम्या पाहिल्या का? हे तर बातम्या बघून थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर प्रतिमा आता इथे सुमासोबत आलेली असते आणि अश्विन सुद्धा आलेला असतो. डॅड, अहो हा सगळा काय प्रकार आहे असं म्हणतो अश्विन. आम्हाला सुद्धा आताच कळलंय असं म्हणतो आता इथे प्रताप. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अश्विन बघतो बघा प्रेक्षक होतो व्हिडिओ. मला हे कळत नाही अर्जुनला अशी कशी काय अटक होऊ शकते असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही नाही असं म्हणतो तो. यात नक्की काहीतरी गैरसमज आहे असं म्हणतो तो. तर आता इथे पण असं अटक केल्यावर एक फोन करायची परवानगी असते ना असं म्हणतात इथे प्रताप. कल्पना असं म्हणतात इथे प्रताप. अर्जुनचा तुला कॉल आला होता का असं म्हणतात इथे प्रताप. नाही, पण कदाचित सायलीला फोन आला असेल असं म्हणतात इथे कल्पना. सायली सायली कुठे असं म्हणतात इथे कल्पना. सायली सायली असं म्हणून ओढायला लागतो आता इथे प्रताप. तर आता इथे सायलीला धक्का बसलेला असतो आणि आता ती खाली येत असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इथे धक्का खूप जोरात लागलेला असतो सायलीला आणि आता ती खाली चालत चालत येत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली खाली येते. तर आता ती रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विमल सुद्धा रडत असते. सायली असं म्हणते आता इथे प्रतिमा. सायली, तुला अर्जुनचा कॉल आला होता असं म्हणते आता इथे प्रतिमा. काय झालंय सगळं, तुला काय कळलंय का गं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे कल्पना जवळ येते बघा प्रेक्षक हो सायलीच्या. तर आता इथे कल्पना खूप भावुक झालेली असते. बोल ना सायली असं म्हणते आता कल्पना. अर्जुनला खरंच झाले का असं म्हणते आता इथे कल्पना. बोल ना सायली, बोल ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली खूप जोरात रडते. तर सायली म्हणते पोलीस स्टेशन मधून फोन आला होता यांचा असं म्हणते आता इथे सायली. खुनाच्या आरोपाखाली अटक झाली असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सगळ्यांना ऐकून धक्का बसतो. तर आता इथे कल्पना मिठी मारते बघा प्रेक्षक सायलीला. तर दोघी खूप रडतात. तर आता इथे सगळ्यांना खूप रडायला येते बघा प्रेक्षक प्रतिमाला वगैरे. तर आता इथे अर्जुनला दाखवले. तुझ्या गाडीचा पंचनामा केलाय मी, इन्व्हेस्टिगेशनही चालू झालंय असं म्हणतो. जे काय आहे ते खरं खरं बोलायचं असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे इन्स्पेक्टर म्हणतो अर्जुनला, तू त्या बाईचा खून का केलास असं म्हणतो. मी तुम्हाला मगासपासून असं म्हणतो अर्जुन ओढून ओढून सांगतोय मी खून केलेलं नाही असं म्हणतो. आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक काय सुभेदार असं म्हणतो इन्स्पेक्टर. म्हणजे तुझ्यासारखा डोकेबाज वकील ह्या प्रकरणात कसं का अडकला रे असं म्हणतो इन्स्पेक्टर. हेच कळत नाही मला असं म्हणतो. नाही म्हणजे खून केल्यानंतर तो पचवायचा कसा हे तुझ्यासारखा वकिलाला तर माहीत असायलाच हवं होतं की नाही असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. पण तू माती खाल्लीस असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. ह्या शांता नावाच्या बाईला तू आधीपासून ओळखत होतास का हे कळलंय आम्हाला. तू तिच्या घरी जायचास, तिला म्हणे एका वेगळ्या घरातच नेऊन ठेवलं होतंस असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. हे सगळं खोटं आहे का असं म्हणतो. तर पेन ड्रॉप सायलेन्स असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. हे बघ सुभेदार, तुला नसेल बोलायचं तर नको बोलू.
तर आता इथे काठी दाखवतो. इन्स्पेक्टर, तुझ्याकडून खरं कसं काय काढायचं ते आम्हाला चांगलंच माहिती असं म्हणतो. आता इथे तो इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो, त्याला ती काठी दाखवत. तुला हवं ते कर इन्स्पेक्टर असं म्हणतो अर्जुन, पण मी जो गुन्हा केलेला नाहीये त्याची कबुली मी का देऊ? आता जे काय बोलायचं आहे ते सगळं मी कोर्टातच बोलेन असं म्हणतो इथे अर्जुन. काय ना सुभेदार असं म्हणतो इन्स्पेक्टर, तुझा त्या बाईशी संबंध होता असं म्हणतो इन्स्पेक्टर. म्हणजे आहे हे तुला कोर्टात कबूल करावंच लागणार असं म्हणतो तो. काय आहे ना, त्या बाईची सगळी हिस्ट्री काढली मी असं म्हणतो तो. खूप चुकीचे धंदे करणारी बाई होती ना ती असं म्हणतो इथे तो. आणि त्या धंद्यामध्ये तू सुद्धा भागीदार होतास असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. काय असं म्हणतो तो, बरोबर बोलतोय ना असं म्हणतो तो. त्या भागीदारीचे पैसे त्या बाईने म्हणजे शांताने बुडवले म्हणून तू त्या बाईचा खून केलास का असं म्हणतो तो. हा आता फक्त पैशांचंच कारण होतं की अजून काय असं म्हणतो तो इथे इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो. नाही म्हणजे असं म्हणतो तो, ती शांता वयाने खूप मोठी होती नाही का असं म्हणतो इथे तो. शांताच्या ओळखीच्या काही तरण्या पोरी असतीलच ना असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे तो म्हणतो, तुला त्यांच्या बरोबर लफडं करायला कितीचा वेळ लागणार असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. बऱ्या मुलाने कबूल कर नाही तर असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता इथे अर्जुनला खूप राग आलेला असं बघा प्रेक्षक हो. माज आहे तुला, माज आहे तुला असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. डोळे खाली असं म्हणतो तो. डोळे खाली असं म्हणतो इन्स्पेक्टर. डोळे खाली घाल असं म्हणतो तो. डोळे खाली कर नाही तर ह्या दांड्यानेचा डोळ्या फोडे ना असं म्हणतो तो. आणि फेकतो आता तो काठी बघा प्रेक्षक अर्जुनच्या बाजूला. इन्स्पेक्टर पाटकर असं म्हणतो आता इथे अर्जुन. एका क्रिमिनल लॉयरशी बोलतोयस तू, हे विसरू नकोस असं म्हणतो इथे अर्जुन. मला धमकावून घाबरवून माझं स्टेटमेंट घेऊ शकणार नाहीस तू असं म्हणतो इथे अर्जुन. सो हे सगळं राग धमकावणं हे सगळं वेस्ट आहे असं म्हणतो इथे अर्जुन. उलट हे सगळं करून मला हे दाखवून देतोयस की बाकीच्या कायद्यांकडून सुद्धा तू अशीच कबुली घेत असशील असं म्हणतो अर्जुन. पण माझ्याकडे तुझा वेळ वाया जातोय असं म्हणतो इथे अर्जुन. माझं स्टेटमेंट हवंय ना, देईन मी असं म्हणतो इथे अर्जुन. माझं लेखी स्टेटमेंट देईल मी तुला, पण जे घडलंय ते सगळं खरं खरं सांगेन असं म्हणतो इथे अर्जुन. आणि ते सुद्धा फक्त माझ्या असोसिएटला असं म्हणतो तो. तर आता इथे जोरात हसायला लागतो आता इथे तो इन्स्पेक्टर. काय ना सुभेदार, तुला का वाटतं म्हणजे तुमच्यासारखे हे असे वकील हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील असं म्हणतो तो. तर आता इथे तो म्हणतो, पण तुझी केस लढणार कोण असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तुझा असोसिएट हे असं म्हणतो तो. म्हणजे तुझ्या मदतीला जर सिनियर वकील कोणी आला असताना तर काहीतरी झालं असतं असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. नाहीतर तुझ्या केसला कोणीही हात लावणार नाहीये असं म्हणतो तो. त्याची गरज पण नाही इन्स्पेक्टर पाटकर असं म्हणतो इथे अर्जुन. माझी केस मी स्वतःच लढणार आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे कल्पना म्हणते, काय गसायली अर्जुन नाही करू शकणार असं काही असं म्हणते आता इथे कल्पना. तर खूप जोरात रडते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक. खूप जास्त रडत असते आता इथे कल्पना. तर आता तिला धीर देत असतो प्रताप. हे सगळं दादाच्या बाबतीतच का घडतंय असं म्हणतो इथे अश्विन. हे का कसं माहित नाही मला असं म्हणते आता इथे कल्पना. पण मला एवढंच माहिती आहे की माझा अर्जुन कधीच कोणाचा खून नाही करू शकत असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली म्हणते, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते असं म्हणते आता इथे सायली. मी पण येतो तुझ्यासोबत चल असं म्हणतो इथे प्रताप. नाही बाबा असं म्हणते आता सायली. आई ना तुमची खूप गरज आहे असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही इथेच थांबा असं म्हणते सायली. ठीक आहे असं म्हणतो प्रताप. तू जा पोलीस स्टेशनमध्ये. तुला भेटल्यावर अर्जुनला पण थोडा धीर येईल. आणि माझी खात्री आहे तुमच्या अपघाताची जशी कोणी अफवा पसरवली होती ना तशी ही सुद्धा नक्की अफवा असेल असं म्हणतो इथे प्रताप. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही संकट येऊ देत बाप खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणतो प्रताप. जा तू थांब, मी चैतन्याला कॉल करतो असं म्हणतो इथे प्रताप. तर आता इथे चैतन्य, अरे तुला न्यूज कळली का? बरं एक काम कर, आपल्याला बेलसाठी प्रयत्न करायचा असं म्हणतो प्रताप. पेपर्स तयार कर आणि पोलीस स्टेशनमध्ये जा. रविराज तिथे पोहोचलाय आणि सायली निघतीये. हा लगेच निघ असं म्हणतो तो. बरं असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक विमल पण जाते. अश्विन भाऊची सगळ्यांची काळजी घ्या असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली सांत्वना करते कल्पनाची. आई असं म्हणते सायली, काही झालं तरी मी ह्यांना जेलमधून सोडवणारच असं म्हणते आता इथे सायली. शब्द आहे माझा असं म्हणते ती. तर आजचा भाग इथे संपतो. वगैरे कॅपमध्ये काय ते मावशी असं म्हणून आता इथे प्रिया कापते बघा प्रेक्षक शांताचा फोटो. तर आता इथे सायली भेटायला आली अर्जुनला. मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात असं म्हणते सायली. तुला जेलमधून बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करू आम्ही असं म्हणते आता इथे रवी. तू काही काळजी करू नकोस असं म्हणतो रविराज. तर आता इथे प्रिया म्हणते, तू प्रसिद्ध वकील असशील अर्जुन सुभेदार, आता तू चढणार फास्टावर असं म्हणतो तो. माझी केस मी स्वतःच लढणार, माझा युद्ध आहे मी लढणारच असं म्हणतो तो. सुभेदार पती पत्नीच्या आयुष्याची शोकांतिका होणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली हे दोघे रडत असतात आणि प्रियाला खूप आनंद झालेला असतो. तर कॅप मात्र इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.